नमस्कार मंडळी. या वर्षामध्ये 2026 मध्ये 17 मे ते 15 जून या काळामध्ये अधिक महिना येत आहे. आता हा अधिक महिना ह्याला अधिक मास असे सुद्धा म्हणतात. दर 3 वर्षांनी अधिक महिना येतो. या अधिक महिन्याला पुरुषोत्तम मास, मलमास, धोंडा महिना असे सुद्धा म्हणतात. आता अधिक मास किंवा अधिक महिना म्हणजे काय? सूर्य पृथ्वीभोवती प्रदक्षिणा करताना 365 दिवस आणि 6 तास लागतात. त्याला म्हणतात सौर वर्ष. इंग्रजी कॅलेंडरनुसार जानेवारी टू डिसेंबर. आणि चंद्र पृथ्वीभोवती प्रदक्षिणा करण्याकरता 354 दिवस लागतात. त्याला म्हणतात चांद्रवर्ष. चैत्र हिंदू पंचांगाप्रमाणे चैत्र ते फाल्गुन महिना. आता सौर वर्ष आणि चांद्रवर्ष यामध्ये 11 दिवसाचा फरक आहे. हिंदू पंचांगाप्रमाणे आणि आपल्या ज्योतिषशास्त्रानुसार 32 महिने आणि 16 दिवसांनी हा फरक 1 महिना होतो. तर सौर वर्ष आणि चांद्रवर्ष याचा ताळमेळ करण्याकरता आपल्याला एक अधिक महिना घ्यावा लागतो 3 वर्षांनी. तर हा अधिक महिना 3 वर्षांनी येतो. आता यावर्षी अधिक महिना 17 मे ते 15 जून आहे. त्यावेळेला ज्येष्ठ महिना आहे. हिंदू पंचांगाप्रमाणे ज्येष्ठ महिना 17 मेला सुरू होतोय आणि 14 जुलैला संपतोय. म्हणजे हा काळ 1 महिन्यापेक्षा जास्त आहे. 17 मे ते 15 जून अधिक महिना आहे आणि 16 जून ते 14 जुलै निज ज्येष्ठ महिना आहे. म्हणजे या ज्येष्ठ महिन्यामध्ये साधारण 57 दिवस येतात. आता अधिक मासाला मलमास का म्हणतात? कारण हा मलिन मास आहे. या महिन्यामध्ये पवित्र कामे केली जात नाहीत. त्याच्यामध्ये अपवित्रपणा आहे किंवा हा अशुभ आहे, म्हणून याला मलमास म्हणतात. काही गावामध्ये याला धोंडा मास सुद्धा म्हणतात. अधिक मासामध्ये सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करत नाही. आता हा अधिक मास आहे तो चैत्र ते अश्विन या महिन्यामध्येच येतो. म्हणजे हिंदू पंचांगाप्रमाणे चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन या महिन्यामध्ये अधिक महिना येतो. आणि हा अधिक महिना कार्तिक ते फाल्गुन म्हणजे हिंदू पंचांगाप्रमाणे कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ, फाल्गुन या महिन्यामध्ये येत नाही. आता हा जो अधिक महिना आहे ह्याला पुरुषोत्तम महिना, पुरुषोत्तम मास असे सुद्धा म्हणतात. कारण या महिन्यामध्ये विष्णू देवतेच्या उपासनेला विशेष महत्त्व दिले जाते. या महिन्यामध्ये विष्णू सहस्त्रनाम, रामरक्षा पठण, ओम नमो भगवते वासुदेवाय याचा जप करणे, श्रीराम जयराम जय जय राम हा 13 अक्षरांचा जप करणे, ब्राह्मणांना भोजन देणे, दान करणे अशी कामे केली जातात. या महिन्यात विविध मंगल कार्य म्हणजे लग्न, मुंज, साखरपुडा, गृहप्रवेश, गृहशांती, वास्तुशांती, बारसे किंवा नवीन खरेदी करू नये. कारण हा महिना त्याकरता अपवित्र आहे. आता या महिन्यामध्ये पुरुषोत्तम मास म्हणजे या महिन्यामध्ये भगवान विष्णूची आराधना करताना पूजापाठ, श्रद्धेने देवकार्य करावे, दानधर्म करावे आणि गोमातेची सेवा करावी. आता या महिन्यामध्ये जावयाला सासूरवाडीला बोलवायची पद्धत आहे. जावई आणि मुलगी ह्यांना आपल्या घरी सासूरवाडीला बोलवतात. कारण का? जावई आणि मुलगी म्हणजे लक्ष्मी नारायणाचा जोडा असतो. जावई म्हणजे साक्षात नारायण आणि आपली मुलगी म्हणजे लक्ष्मी मातेची, तिच्याशी तुलना केली जाते. जावयाला नारायण स्वरूप देऊन विष्णू स्वरूप समजून जावयाची पूजा केली जाते आणि आपल्या ऐपतीप्रमाणे सासूरवाडी येऊन जावयाला भेट दिली जाते. आता दुसरी गोष्ट, हा जो
अधिक मास आहे यावर्षी ज्येष्ठ महिन्यात आलेला आहे. म्हणून ज्येष्ठ महिना तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे जवळजवळ 57 दिवसाचे आहे. बाकी सगळे मराठी महिने साधारण 30-31 दिवसाचे असतात. या अधिक महिन्याला विशेष महत्त्व आहे, ते म्हणजे आपण देवकार्य, दानधर्म आणि विष्णू देवतेची उपासना करावी, हा एक चांगला योग आहे.